दशकभरानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी मराठी माणसाची वर्णी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांची बँकेच्या संचालकपदी नियुक्ती। अजित पवारांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी करा, खासदार सुनील तटकरेंची लोकसभेत मागणी। अपघाताची खरी माहिती देशातील जनतेसमोर येण्याची गरज असल्याची भूमिका, बोलताना तटकरे भाऊक। बुलढाण्याच्या दुसरबीड गावात बांधकामाच्या वादातून 2 गटात तुफान राडा, हाणामारीत 5 ते 6 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल। अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील मेघदूत बिल्डिंगच्या बी विंगला आग, 9व्या मजल्यावर आग लागल्याचं समोर, आगीचं कारण स्पष्ट। अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात हरीश राणाने घेतला अखेरचा श्वास। 13 वर्ष कोमात राहिल्यानंतर हरीश राणाला सुप्रीम कोर्टाकडून मिळाली होती इच्छा मरणाची परवानगी। मल्याळम अभिनेता मोहनलाल यांच्या बहुप्रतीक्षित दृश्यम 3 चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली। चित्रपट आता 2 एप्रिल ऐवजी 21 मेला प्रदर्शित होणार। त्याच दिवशी मोहनलाल यांचा 66वा वाढदिवस असल्यानं निर्मात्यांचा निर्णय। 2025 मध्ये पाकिस्तान जगातील सर्वात प्रदूषित देश, प्रदूषणात भारताचा 6वा क्रमांक। 2025चा वायू गुणवत्ता अहवाल प्रदर्शित। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील बनपुरी गावात नाईकबा यात्रा उत्साहात, यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती। नाईकबा देवाच्या यात्रेसाठीची भव्य सजावट आणि पारंपरिक विधींमुळे परिसर भक्तिमय। मुंबईतल्या धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आझाद मैदानावर उपस्थिती। धनगर बांधवांच्या हक्कासाठी लढू आणि न्याय मिळवून देऊ, जरांगेंची प्रतिक्रिया। धर्मांतर केलेल्यांना अनुसूचित जातीच्या निकषात राहता येणार नाही, अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारल्यास अनुसूचित जातीचा निकष लागू होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। गडचिरोली जिल्ह्यातल्या विविध समस्यांसाठी काँग्रेसकडून हनुमान चालीसा पठण आणि होम हवन। शेतकऱ्यांच्या आणि विविध प्रश्नांच्याकडे लक्ष वेधण्याची आणि देण्याची बुद्धी सरकारला मिळो, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचं देवाकडे साकडं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।